नमस्कार मित्रांनो, कन्या सासुऱ्याशी जाई मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे. आणि हा अभंग तेव्हा रचला गेला जेव्हा तुकोबाराय भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्यापासून दूर होत होते. आषाढी वारीला गेले आणि वारी झाल्याच्या नंतर जेव्हा तुकाराम महाराज आपल्या देहू गावाकडे परत निघाले, तेव्हा तुकाराम महाराजांच्या अंतःकरणामध्ये ही सहजच भावना उत्पन्न झाली की जेव्हा एखादी मुलगी लग्न झाल्याच्या नंतर आपल्या सासराला जायला निघते, तेव्हा तिच्या अंतःकरणामध्ये जी भावना असते, जी तळमळ असते, जो भाव असतो, तोच भाव देवा आज माझ्या अंतःकरणामध्ये आहे. जशी एक मुलगी आपल्या आईवडिलांना सोडून, आपल्या भावाला सोडून, आपल्या बहिणीला सोडून, आपल्या परिवाराला सोडून सासराला जाते आणि त्यावेळेला तिच्या अंतःकरणामध्ये जी भावना असते, आज देवा तीच भावना माझ्या अंतःकरणामध्ये आहे, तीच परिस्थिती माझी आहे. आणि आजही काल आषाढी एकादशी झाली आणि आज सकाळी द्वादशी सोडून वारकरी आपल्या गावाकडे परत निघतात, तेव्हा प्रत्येक वारकऱ्याच्या अंतःकरणामध्ये हीच भावना असते. आता ज्यांनी वारी केलेली आहे त्यांना माहीत आहे की पंढरपूरचं दर्शन झाल्याच्या नंतर जेव्हा आपण पंढरपूर सोडण्याचा निर्णय घेतो, पंढरपूर सोडण्याची वेळ येते, तेव्हा जो अंतःकरणातून देवाच्या दर्शनासाठी गेला होता त्याच्या अंतःकरणामध्ये एक भावनिक वातावरण निर्माण होतं. त्याच्या डोळ्यामध्ये नकळत अश्रू येतातच. पण कोणाच्या? जो अंतःकरणापासून फक्त दर्शनासाठी गेला होता त्याच्या. जे मजा करण्यासाठी गेले होते त्यांना काही वाटत नाही आणि वाटणारही नाही. पण जे खरोखरच देवाला भेटायला गेले होते त्यांना देवापासून लांब जाताना त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आल्याशिवाय राहत नाही. आणि जसं वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी असतं, तसंच त्या वारकऱ्यांच्या वियोगाच्या दुःखाने देवाच्या सुद्धा डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. कारण एका आईला, एका बापाला आपला मुलगा, आपली मुलगी आपल्यापासून दूर जाताना जे दुःख होतं, तेच दुःख आज विठ्ठलाला सुद्धा होतं. कारण साधू संतांनी विठ्ठलाला माय आणि बापाची उपमा दिलेली आहे. विठ्ठल हा वारकऱ्यांचा बाप आहे, वारकऱ्यांची आई आहे. आणि एका आईला, एका बापाला आपल्या बाळाला दूर करताना जे दुःख होतं, तेच दुःख आज विठ्ठलाला सुद्धा होतं. आज सगळे वारकरी आपल्या घरी येतात. आता जे काही मुख्य वारकरी असतात, म्हणजे विणेकरी, चोपदार, पालखीचे प्रमुख, ते काला घेऊन येतात. पण बाकीचे वारकरी आज घरी येतात. अशीच वारी आपल्याला सुद्धा घडो, हीच विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि कमेंट नक्की करा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला. कारण तुमच्या कमेंटला बघूनच, तुमच्या मताला बघूनच पुढचे व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळते. त्यामुळे कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.